ताईंचे, दादांचे, काकांचे, काकूंचे आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचे सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, गुरुवारच्या सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. मार्गशीर्ष गुरुवार घराघरात सगळ्या ताईंनाच असतो. मला असं वाटतं असं कुठलंही एकही घर नसेल की त्या घरामध्ये ह्या महिन्याचे जे व्रत आहेत ते केले जात नसतील. तर इथे सकाळ सकाळ हळदीचं लेपन, छान अशी रांगोळी, दारात दिवा आणि मस्त अशी पूजा मांडणी झालेली आहे. खरं तर मातेला प्रिय असलेलं फूल म्हणजे ते कमळाचं फूल आणलं होतं, पण ते रात्री फ्रीजमध्ये ठेवायचं विसरलो आणि ते बाहेरच राहिलं, तर ते सुकून गेलं, त्यामुळे ठेवलं नाही. तिथं पहा छान अशी मस्त गेल्या वर्षी आम्ही ही म्हणजे मातेची सगळी सजावटीचं सामान आणलेलं होतं. पहा, ही जी मूर्ती आहे अशी बसलेली मूर्तीचा जो साचा आहे तो आणला होता. तर गेल्या वर्षी आणला होता, जपून ठेवला, तर मस्त अगदी दिसतंय छान. पहा, त्याला लावल्याच्या नंतर तिथे सकाळ सकाळ पूजा मांडून झालेली आहे सगळी. आता बाकीचं काही संध्याकाळी आरती वगैरे, कथा वगैरे संध्याकाळी वाचली जाते. सगळं काही सकाळची पूजा वगैरे इथं करून झालेली आहे. घरामध्ये एकदम मस्त असं फ्रेश वातावरण वाटते. सगळीकडे धूप दीप अगरबत्तीच्या सुवासाच्या वासाने अगदी घरातलं आणि घराच्या बाहेरचं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर आता तुळशीचं थोडंसं मला असं वाटतं कलर द्यावं की नाही द्यावं की काय करावं. थोडंसं तिथं तेल वगैरे गळून थोडं खराब झालेलं आहे, पण कलर कुठला द्यावा काय द्यावा त्यासाठी खरं तर याला कलर आणला ना त्यावेळेस खूप छान होता, असा गोल्डन टाईप. पण आता थोडासा त्याचा कलर वेगळाच झालेला आहे उन्हामध्ये. तर पाहू, दगडी तुळस आणायच्या चक्करमध्ये आहे मी, पण पाहू आता कधी योग येतोय तो. तर चला, सकाळ सकाळ मस्तपैकी छान अशी देवीची पूजा झाली बघा. सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ गुरुवार ताईंनो. तर अगदी घरातलं वातावरण अगदी सगळं प्रसन्न होऊन गेलंय. तर आज काही पटकन मांडली, छोटीशीच पूजा मांडली, जास्त काही केलं नाही. मागच्या वर्षीचं म्हणजे हे घेतलं होता, हा जो साचा आहे ना देवी महालक्ष्मीचा, तर तो हा घेतला होता. याच्यातच कळस आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये ताईंनी विचारलं होतं की नेमकं हा जो साचा आहे तर याच्यामध्ये नेमकं कळस कसा आणि नारळ कसा तू ठेवती. तर याच्यामध्येच ऑलरेडी ना तांब्याचा जो तांब्या आहे ना तो ऑलरेडी ह्या साच्यामध्ये फिक्स केलेला आहे. आणि मग त्याच्यातच कळसामध्ये पाणी टाकते, त्याच्यानंतर हळद कुंकू तांदूळ अक्षदा वगैरे टाकून ते सगळं, आणि मग 5 पानानं आपले, आणि त्याच्यावरती मग नारळ मी ठेवत असते. अशा पद्धतीने छोटीशीच पूजा मांडली आहे. सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं कुठल्याही पूजेची सुरुवात त्यांच्याशिवाय होतच नाही, तर त्यांची पूजा करून घेतली. आणि नंतरचं मग आपली गणपती बाप्पांच्या झाल्यानंतर श्रीयंत्र, मग देवी महालक्ष्मी, मग देवीच्या मूर्तीची पूजा, आणि मग नंतर कळस स्थापित करून महालक्ष्मी देवीची स्थापना केली बघा. अशा छोट्या पद्धतीने केली. अजून कथा वाचायची, पण म्हणलं चला त्या अगोदर मस्तपैकी ज्यावेळेस कळसाखाली अष्टदल कमल काढत होते त्यावेळेस थोडेसे तांदूळ साईडला ठेवले होते मी. म्हणलं चिमण्यांना टाकू, तसा पण त्यांचा चिवचिवाट सगळा चाललाय. तर हळदीचं लेपन वगैरे करून बघा घर अगदी फ्रेश वाटायला लागले. इकडे आमच्या चंदनचं आणि कस्तुरीचं मस्तपैकी गवत खायचं काम चाललेलं आहे. त्यांचं मात्र बाबा हो, म्हणजे ना ग्रास कटिंग करायची ना अशी सहसा आम्हाला वेळच येत नाही. कारण की आता हे मोठं मोठं झालं ना गवत की मग त्याची कटिंग करावं लागते, प्लेन असा पूर्ण करावं लागतं गवताचं. पण हे मात्र मग कटिंग करायची वेळच येऊन देत नाही. थोडं वाढलं की लगेच खाऊन घेतात, असं आहे त्यांचं. तर चला मस्तपैकी आता चिमण्यांना टाकते. चिव 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 त्यांचा आवाज येतोय, कारण सकाळ सकाळचा त्यांचा लई कांगा वांगा असतो. जवळ तांदूळ टाकीत नाही तोपर्यंत काही पण तांदूळ बाजरी काही पण तर टाकलं ना तर जरा वेळ थोडं मग शांत होत्यात. आवाज बिवाज करायचं त्यांना माहिती, जागा रोजची इथं खाणार येऊन आणि मग निघून जाणार. मग दिवसभर नाही, सकाळ सकाळ जास्त जास्त कांगा वांगा असतो त्यांचा. या पाणी वगैरे इथं ठेवलेलं आहे बरोबर त्यांना. आता तुम्ही गवत खात होते ना, तुम्हाला नाही बोलवीत मी, चिवताईंना बोलवते. इकडं बघा आंब्याचं झाड मात्र रोपटं मात्र आपोआप उगलंय बघा. आंबा खाऊन कुई इथं फेकली होती आणि त्याचंच उगलंय. इथं काही लावलं नव्हतं आम्ही, आणि त्याच्यामुळं इकडं पण बघा. आणि फणसाच्या झाडाला फणस लय मोठं आलंय कुठंतरी, दाखवते मी तुम्हाला आता. कुठंतरी लय मोठं बघितलंय. हा हे पहा, इथं इतकं मोठं फणस आहे की म्हणजे छोटं आलं होतं तर त्याचं मोठं झालंय बघा ते. आणि अजून पण छोटे 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 यायला लागलेत बघा. किती मोठं फणस आलंय.
तर आता बघू फर्स्ट टाइम म्हणजे स्वतः लावलेले जे झाड असतं आणि त्याचं जे फळ असतं ते खाण्याची मजा एक वेगळीच असती. इथं पण छोटे 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 आलेत अक्षरशः. आता एकच मोठं झालंय बरं का, बाकीचे नाही झाले पण छोटे छोटे बरेच आलेले आहेत. इथं एक आलंय हे बघा. तर 2 फणसाची झाडं आहेत आमच्या इथं. हे एक आहे आणि हे एक आहे. तर हा माशे तर इतका मोठा झालाय पण याला मात्र फणस आलेलं नाही अजून. पण हा छोटा असून याला आलंय आणि हा मोठा असून याला येईनात आलंय बघा. तर चला असो. तर कालच्या व्हिडिओ खाली ताईंनो, कालच्या नाही सॉरी परवाच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या की ताई स्वाती भारती राग नका मानून देऊ, पण देव हे बेसिंगमध्ये धुत नाहीत, ड्रेनेजच्या पाईपामध्ये ते सगळं देव धुतल्याला पाणी जातं, तर तिथं धुवू नका, राग नका मानू. तर ताईंनो राग यायचा प्रश्न नाहीये. तर इथून माग आम्ही कधीच देव असं बेसिंगमध्ये धुतले नव्हते. मी कायम खाली बसून पूर्ण देवाची सफाई करून तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी करायचे. पण कालच मात्र काय झालं, पोछा मारलेलं होतं, सगळं घर ओलं होतं आणि सफाई मात्र सगळी करायची होती. तर मग ताई म्हणली चला आपण इथं घेऊ. तर हे प्रश्न आम्हाला पण म्हणजे पहिले मनात आला की पाणी ड्रेनेजमध्ये जाईन. पण ताईंनो आमचं बघा, खेडेगावामध्ये आमचं घर पडतं आणि आमचं सिटीमध्ये कसं ड्रेनेजचे पाईप हे ते त्याच्यामध्ये ते सोडून देतात ते पाणी सगळं ड्रेनेजचं वगैरे जे पण असेल. कारण सिटी आहे म्हणल्याच्या नंतर फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा काय म्हणतात ना गल्ल्या बोळे, तर त्याच्यामध्ये ती सिस्टीम असती बघा की सांडपाणी जे पण आहे की ते असं इकडं तिकडं जाऊ नये आणि त्याच्यामार्फत रोगराई पसरू नये किंवा मग लोकांना त्रास होऊ नये. पण आमचं आता खेड्यामध्ये राहिल्यामुळं आमचं जे पण बेसिंगचं पाणी आहे तसं पाहायला गेलं तर आम्ही जर थोडे भांडे असले तरच आतमध्ये घासत असतो, नाही ते सगळे आमचे भांडे बाहेर असतात. तर ते सिंकचं पाणी आहे ते सगळं आमचं झाडांनाच जातं ताईंनो ऑलरेडी. त्याच्यामुळं आणि म्हणजे एवढं काही हे नाही. तर तसं एरवी म्हणजे जे पण काही पूजेचं म्हणा ते म्हणा पाणी असो किंवा जे पण काही निर्माल्य असो ते सगळं आम्ही झाडांमध्ये आणि एका ठिकाणी टाकत असतो. तर कालच मात्र ते झालं आणि नेमकंच ते आता तुम्हाला तरी काय माहिती, तुम्ही जे बघितलं ते सांगितलं. पण असो आमचं ते पाणी सगळं झाडांना जातं. मागचं जे घरामागं जे नारळाचे झाडं आहेत ना तिथं आम्ही सोडलेलं आहे ते पाणी सगळं. त्याच्यामुळे ते ऑलरेडी तिथं केलं तरी पण ते झाडांमध्येच गेलंय बघा. तर चला असो. आणि दुसरा प्रश्न, तर देवाचं सगळं देवारा पूजा झाल्यानंतर दाखवली होती. तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही म्हणल्या की पिंडीला भस्म लावू नये, ते आपलं पिंडीला कुंकू लावू नये, भस्मच लावायला पाहिजे. तो हो, आता एवढं मोठं महादेवाचं मंदिर आहे तर भस्मच लावायला पाहिजे. पण ती जी पिंड आहे ताईंनो, आमच्या घरी मी 16 सोमवारचं ज्यावेळेस व्रत केलं होतं तर ती जी पिंड आहे ती ब्राह्मण काकांनी त्यांच्या घरून आणलेली बघा. आणि त्यांनी ती पूजा करताना ती ठेवली आणि इथंच राहिली, त्यांनी परत नेली पण नाही. आम्ही फोन करून त्यांना म्हणलो पण की ताई ते आपलं दादा तुम्ही तुमची पिंड घेऊन जा, तुम्ही आणली इथंच विसरून गेले. ते म्हणले काय हरकत नाही, राहू द्या, तुम्हाला तुमच्या देवारामध्ये पूजन करा त्याचं. तशीच राहिली. आणि त्यावेळेस कुंकाचा हात त्याला लागलेला आहे ना तर तो निघत नाहीये, फिक्स बसला. आणि स्वामींची जी मूर्ती आहे त्याला पण म्हणले की अष्टगंध लावा ताई, स्वामींना कुंकू चालत नाही, अष्टगंध लावा. तर स्वामींचं मी पण ताईंनो भरपूर असं, मला पण स्वामींवर माझा लई भरोसा आहे आणि मला पण म्हणजे माहिती आहे की अष्टगंध त्याला लावतात म्हणून, म्हणजे स्वामी महाराजांना अष्टगंध लावतात. पण ती मूर्ती ना ज्यावेळेस म्हणजे मला माहिती नव्हतं, त्याच्या अगोदर मी सोबत होते ना त्यावेळेस मी ऑनलाईन स्वामींची मूर्ती मागवली होती. कारण मी सोबत होते त्यावेळेस माझ्याकडे एवढे म्हणावे असे देव नव्हते. एकच लक्ष्मी मातेचा फोटो होता आणि अजून एक गणपती बाप्पांची छोटी मूर्ती होती. पण मला स्वामींचा पाहिजे होता, स्वामींची मूर्ती पाहिजे होती म्हणून मी ऑनलाईन मागवली होती. ऑनलाईन मागवली आणि त्याच्यानंतर तुमच्या फौजी साहेबांनी एकदा पूजा केली तर ती मला असं वाटते साधी आहे, ती शोपीस मधली जी असती ना ती वाली मूर्ती ती. तर त्यांनी एक दिवस पूजा केली तर त्यांनी त्याला कुंकू लावलं होतं मूर्तीला, तर ते तसंच राहिले आणि ते सुद्धा निघत नाहीये, तसंच तसं त्याला फिक्स झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसलं त्याला कुंकू लावलेलं मूर्तीला. तर मग तुम्ही म्हणल्या की अष्टगंध लावतात, ते लावत नाही, ते लावत नाही. तर हो, ते लावत नाही पण ते त्यांनी कुंकू लावलं आणि तो डाग तसाच लागला ना तर तो निघतच नाहीये. आणि आपण काही देवांना घासणीने त्यांनी घासून शकत नाही ताईंनो, रगडू की जेणेकरून मग ते निघू शकतो तो डाग, आहे की नाही ताईंनो. तर त्याच्यामुळं मग मी पण जास्त, आपण काही देव साफ करतो, कुणी दह्याने लिंबाने करतं, कुणी करतं, पण म्हणावं असं जर घासणीने जर घासलं तर ते 100% निघणार. पण आपण देवाला घासणी नाही लावू शकत ना. तर त्याच्यामुळं तर असो. चला, तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही विचारत राहता, पण आता तुम्हाला तरी डीपमध्ये काही गोष्टी काय म्हणजे माहिती नसतात त्याच्यामुळेच तुम्ही म्हणता. तर असो, चला सांगत चला. तुम्ही एक प्रकारचे आमचे गुरुच आहात की ज्या ज्या चुकल्या माकलेल्या गोष्टी येतात त्या तुम्ही आम्हाला
सांगतात की हे चुकतंय ते चुकतंय आणि चुकातूनच माणूस घडत असतं ताईंनो. तर त्याच्यामुळं तुम्ही जे सांगताय त्या सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. तर चला आता सगळं काम आवरले, पूजा झाली, बघते आता कथा वाचते नाही तर संध्याकाळी वाचते. तर आता पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे बघा. तर बाकी सगळे कामं आवरले, पण डाळ बनवायची राहिली होती गरम गरम. तर म्हटलं चला आता बनवून घ्यावं. तर त्यासाठीच माझी इथे तयारी करून ठेवली होती. अगोदर सगळं कटकुट करून झालेलं असलं की पटकन टाकता येतं. म्हटलं सगळं कापून ठेवावं, आधी किचनची स्वच्छता करून घ्यावी आणि मग डाळीचं काढावं. तर सगळ्यात घरामध्ये सगळ्यांची आवडती, सगळ्यांची फेमस म्हणजे अख्ख्या मसूरची डाळ, म्हणजे अख्खा मसूरच म्हणतात त्याला कोणी कोणी. आता कोणी कोणी म्हणतं की गुरुवारी करू नये, शुक्रवारी करू नये, किंवा मग असं काहीतरी आहे बाबा शास्त्र, मला माहीत नाही. कडधान्य बी ह्या वारी करू नये, त्यावारी पण मला नाही माहिती. आमच्या घरामध्ये जसं की नॉनव्हेजचे वार पाळले जातात, बाकी कुठल्याही प्रकारचे डाळींचे कडधान्यांचे वार आहे ना कधी आम्ही पाळले नाही. आणि कुठल्या वारी कुठलं कडधान्य किंवा कुठली डाळ करत नाहीत याच्याबद्दल पण माहिती नाही ताईंनो, किंवा मग का करत नाही ते पण माहिती नाही. आता जसं की मसूरचा अख्खा मसूर मी बराच वेळा दाखवला, तर काही ताई म्हणलं की ह्या वारी करत नाहीत किंवा आजच्या दिवशी करत नाहीत. तर त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही मला, किंवा मी कधी कुठला वार डाळींचे किंवा कडधान्यांच्या बाबतीत तरी पाळलेला नाही. त्यामुळं कधीही बनवली जाते घरामध्ये, ज्यावेळेस खाण्याचा मूड होईल त्यावेळेस ती बनवली जाते. आजच्या सगळ्या व्हिडिओच्या व्हॉइसओव्हरमध्ये तुम्हाला चिमण्यांचा चिवचिवाट दिसत असेल, कारण दरवाजा बंद करून व्हॉइसओव्हर मी देते आणि रूममध्ये 2-4 चिमण्या घुसलेल्या आहेत बेडरूममध्ये. तर बाहेर जाण्यासाठी त्यांचा चिव 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 असा चाललेला आहे प्रकार सगळा. तर घरामध्ये POP मध्ये इकडून तिकडं उडायचं, इकडून तिकडं बसायचं, असंच काम त्यांचं दिवसभर चाललेलं असतं. तर हे बघा आवाज येत असेल तुम्हाला, छोटा छोटा सगळा चिवचिवाटचा. 2-4 चिमण्या आतमध्ये शिरलेल्या आहेत. तर जिऱ्याची फोडणी देऊन इथं कांदा थोडासा टाकलाय, आलं लसूण थोडंसं टाकून दिलंय, छान परतवते. तर बऱ्याच ताई मी दाखवलेल्या रेसिपीज ट्राय करतात, तर हे कमेंट बॉक्समध्ये वाचून खूप छान वाटतं मनाला, की चला आपलं जे डेली रुटीन आहे तेच आम्ही शेअर करतो. एक्स्ट्रा काही कुठलं म्हणजे व्हिडिओसाठी करायचंय म्हणून अशी कोणतीही गोष्ट आम्ही करत नाही. जे डेलीचं आमचं जे रुटीन आहे तेच तुमच्याशी शेअर करतो प्रामाणिकपणाने. आणि बऱ्याच ताईंना ते आवडतंय सुद्धा, बऱ्याच ताई ट्राय पण करतात आणि ट्राय केल्याच्या नंतर सांगतात सुद्धा कमेंट बॉक्समध्ये की म्हणजे चांगली झाली किंवा मग छान झाली, आम्हाला आवडली रेसिपी. तर ते वाचून खरंच भारी वाटतं. तर परत पुन्हा गॅस सगळा खराब झाला आहे, अजून एवढा डीप क्लीन केला नव्हता, साईडने वगैरे सगळी स्वच्छता करायची बाकी आहे. तर एक कमेंट अशी होती की तुमच्या गॅसचा पाईप बाहेर कसा आहे ताईंनो, जे बॅकच्या साईडनी. तर ताईंनो आमचे जे सिलेंडर आहेत ते बाहेरच आहेत आणि ते गेल्या कित्येक म्हणजे ज्यावेळेस आम्ही घर बांधलं ना त्यावेळेसच बाहेरनच डायरेक्ट आम्ही म्हणजे जे सिलेंडरचं कनेक्शन होतं ना पाईपाचं ते होल पाडून आहे ना बाहेर हे केलं. तर मला असं वाटतं ताईंनी अगोदर पाहिलं नाही. मी नवीन ट्रायपॉट आणल्यामुळे कॅमेराचा डायरेक्शन ह्या साईडने येतं. अगोदर मी हातातच रेसिपीज शूट करायचे, हातातच काय असेल ते एका हातात धरून, पण मग ते हातामध्ये थोडंसं हे होतं, कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून ट्रायपॉट लावल्यामुळे बऱ्याच ताईंना इकडचा भाग असा गॅसचा जो पाईप आहे तो बाहेर गेल्यागत दिसतो. तर काही ताईंचा प्रश्न होता असा की हा गॅसचा पाईप बाहेर कसा, तर तो तसा ताई की बाहेरच्या साईडने आमचे गॅसचे सिलेंडर राहतात बाहेर, आणि ज्यावेळेस आम्ही घर बांधलं ना त्यावेळेसच हे बाहेरच्या साईडने आम्ही करून घेतलं होतं, कारण घरामध्ये थोडंसं ते रिस्कीचं असतं. आता जवळजवळ 2 वर्ष होत येतील, तर तेव्हापासून आतमध्ये आम्ही केलंच नाही ते. ज्यावेळेस ट्रॉल्यांचं वगैरे काम चालू होतं तर ते काय असतं, एक ट्रॉली पण आपली वेस्ट जाती जर आपण आत्म सिलेंडर ठेवले तर. ते एक त्याचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट की घरात ठेवणं पण रिस्कीच असतं, त्यामुळे आम्ही स्टार्टिंगलाच ते बाहेर करून घेतलं होतं. त्यामुळे ताईंना ह्या पाईपाचं कनेक्शन बाहेर आहे. नवीन घर जर कोणी बांधायचा कोणाचा प्लॅन असेल चालू असेल तर तुम्ही स्टार्टिंगलाच हे अशा पद्धतीचं करू शकता सिलेंडर बाहेर ठेवण्यासाठी. तर सर्दी जाम झालेली आहे, घासा एकदम पॅक झालाय आज, आवाज नाकातल्या नाकात येत असत, पण चला समजून घेताल, कालच्यापेक्षा जास्त झालाय. सगळा गॅस वगैरे परत पुन्हा खराब झालाय, वरवरतीच मी पुसून घेतलं होतं. आता म्हणलं एकदा सगळं आवरलं की मग मी थोडंसं डेटॉलच्या पाण्याने सगळं धुवूनच घेत असते, किचन काट्टा सगळा व्यवस्थित अगदी एकदा लास्टला. सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाल्याच्या नंतर काय होतं, स्वयंपाक करताना थोडंसं इकडं तिकडं मला जास्त पसारा आवडत नाही, सगळं आवरून ठेवून मग मी सुरुवात करत असते. जसं लागेल तशाच वस्तू बाहेर काढते. आणि परत म्हणजे 2दा तरी माझी सफाई होतीच, 3दा म्हणलं तरी चालेल. एकदा वरून खाली आल्याच्या नंतर थोडंसं पाणी मारून सगळं पुसून घ्यायचं स्टार्टिंगलाच, मग सुरुवात करायची, कारण रात्रीचा सगळा पसारा आवरलेला असतो किचन वाट्यावर, काही कुठंच काही नसतं.
आणि नंतर परत पुन्हा जसा राडा होईल तसं मी आवरत राहते. परत एकदा एंडला एकदा परत सगळं पुसून घ्यायचं. म्हणजे 3दा किचन मी पुसून माझं पुसण्यातच वेळ जातो, कारण ते पसारामध्ये काम सुचत नाही, असं थोडंसं हे होतं. तर डाळ मस्त शिजली. एक शिट्टी मोठ्या गॅसवरती होऊन द्यायची, डाळ म्हणजे अख्खा मसूर, आणि नंतर बारीक गॅसवरती छान असा मसूर तो शिजू द्यायचा. भरपूर असा लसूण मी टाकलाय, जिरे टाकले, तर लाल तिखट टाकलंय, हिरवी मिरची टाकली, पाहिजे असेल थोडासा पातळ कट केलेला कांदा पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. मस्त होती अशा पद्धतीचा अख्खा मसूर ताईंनो, हॉटेल स्टाईल, धाबा स्टाईल. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि वाटलंच तर याच्यामध्ये तुम्ही मूठभर आहे ना ताईंनो, जो राजमा असतो तो सुद्धा जर ऍड केला, आणि काळ्या उडदाची डाळ, तर ती सुद्धा, ज्याला आपण डाळ मखनी म्हणतो ना, जी हॉटेलमध्ये आपण पहा एवढी महागाची घेऊन खातो, ती सेम ॲज इट इज रेसिपी आहे ताईंनो. मी एखाद्या दिवशी ट्राय करून दाखवेल, ज्या ताईंना डाळ मखनी आवडती. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं आपण मक्खन आणि गावरान तुपाचा वापर करतो. एकदम मस्त होती. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये काळे उडीद असतात, राजमा असतो, थोडासे काळे हरभरे पण मिक्स असतात. तर मी बरेच दिवस झाले ती केली नाही, बल्कि तुमच्या दाजींना खूप आवडती. तर मी आज उद्याच्या रेसिपीमध्ये नक्कीच ती तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप टेस्टी डाळ होती, सगळ्यांनाच आवडती. पण मला आता म्हणजे भाईसोर करताना आठवलं की मी किती करायची ती डाळ मखनी. आता मी हल्ली विसरूनच गेले करायची, पण त्याला सगळं भिजायला घालावं लागतं थोडं थोडं. तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करत आहे. आता थंडीची ती खाल्लेली पण चांगली असते. सकाळीच मी म्हणलं होतं, एक फणसाचं झाड लय मोठं झालंय आणि एक लय छोटं झालंय. जे छोटं आहे त्याला फळ आलंय, आणि जे मोठं आहे त्याला आलं नाही. हा, तर मला माहित नव्हतं. आजच नेमकं सगळा जंगलविलाच्या मेंटेनन्सला दाजी बोलवणार आहेत सगळे दादा लोक म्हणून. तर नेमकंच ते आलंय बघा, आणि कटिंग वगैरे सगळी झाली आता. आणि इकडं बघा सगळं बाबरा सगळे इथून तिथून. आणि मेन मी जे नारळ येत होते मोठे जे झालते ते हलवून पाहिले आम्ही. तर हलवल्याच्या नंतर आम्हाला वाटलं त्याच्यामध्ये पाणीच नाही आता, विदाऊट नारळाचं. काही ज्यावेळेस फोडले तर 2 नारळामध्ये दाजी 4 ग्लास पाणी निघलं. थोडं कमी 4 ग्लास होतं. हा, म्हणजे एवढा गच्च होता तो. तर बघा आता सगळीकडे तेच चाललंय, थोडी कटिंग वगैरे करून मस्त स्वच्छ. इकडं पण माती सगळी भुसभुशीत केलीये. आणि मेन मीन्स कीड कुठं लागली होती दाजी, बारीक बारीक नारळ जळत होते आपली सगळी. दाखवा बरं. हे बघ इथं, बघ हा, हे पहा, त्याच्यामुळे ना नारळ जळून जात होते. आता आले किती होते बघा तुम्ही, झुपकेचे झुपके, म्हणजे इतका बार आलता. पण ते सगळं कीड लागल्यामुळे ते बार कमी झाला आणि मोजकेच नारळ आले. आता ह्या वर्षी धरायचे होते दाजी आपल्याला, आहे का नाही. पण आता हे काय धरता, पण आता ते निम्मेच्या अर्धी तर जळूनच गेले सगळे. काय तरी हे आपल्यालाच नाही पुरायचे खायला प्यायला. आणि त्यात खोबरं बी निघतंय बघा भारी एकदम कवळे. चौकन म्हणून ते बांबू आमच्या दोघांचं आवडतीचं जांभळाचं येईन बाई, त्याला सीझन वाईज येतं. ज्याला फळाचं सीजन नाही ना तीच मुद्दा मावून त्याला फळाला पाहिजे. हा, त्याला सीझन लागतं ना जांभळाला. हे बघ रे, याला बांधवलं म्हणजे संत्रा पिकायला लागलं. हे बघ बांधा मग आता यांच्याकडूनच घ्या डेंगी देऊन. त्याला डेंग्या लावून घ्या ना लाकडं, म्हणजे काय एवढा कचरा निघला, ट्रक भर कचरा झाला. लय कचरा टेम्पो भर निघला नाही. मग जुने नारळ हे ते काय सगळीकडे तेच आहे. त्यानंतर लॉन कटिंग खाली पण केलंय ऑफिसला आज पण. नाही व्हायचं हे कम्प्लीट भरून. नाही 3 दिवस जाईन अजून. तर हे पहा, या झाडाला इडलिंबू किती मोठे मोठे आलेत. तर त्या दिवशी पण जसं संत्र्याच्या झाडाचं जर एक फांती जर इडलिंबाची जर आली आणि ती जर वाढली, तर ते अशा पद्धतीचे बघा केवढले मोठे. मुतखड्याचं जर
भेटत नसले, हे भेटत नाही लिंबू लागलं तर इथून न्या, त्याच्यावरती ते औषध आहे. हा मुदगळा म्हणा अजून काय आला भरपूर याला काहीतरी भरपूर औषध याला काम आहे, येतं हे शक्यतो भेटत नाही. आम्ही ते तसंच ठेवलं, म्हणलं कुणाला जर लागलं तर घेऊन जाते इथे येऊन. कुणाला गरज असली जवळपास इथं कुणी असलं तर घेऊन जा, आणि एखाद्या ताई लागत असलं तर आम्ही पाठवून देऊ कुरिअर मध्ये साडी ऑर्डर ती केल्यावर. खराब होऊन जाईन ती ताडी. खराब नाही व्हायचं होईल खराब नाही होत ते, पण होईल गाडी औषध खराब होईल ना. मग पाणी सोडीन ते साडीचं डाग पाडीन. नाही 2 दिवसात जाणार आहे, नाही होणार ते व्यवस्थित पॅक केलं तर. काय भरोसा, शनिवार रविवार आला सुट्टी आली का मग ती लिंबाच्या चक्कर मध्ये 1000 रुपये. आता सख्या बहिणी सख्या जाऊची वेबसाईट लॉन्च होऊ राहिली, त्यामुळे आता बुकिंगला त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कधी जर लाईव्ह तुमचा 1 हप्त्यापूर्वी झालेला असू किंवा 1 महिन्यापूर्वी झालेला असू, आम्हाला दिवसभर टाइम नसतो लाईव्ह बघायला, मग तेच आणि आम्हाला संध्याकाळी कधीच साड्या भेटत नाही, तोपर्यंत सगळा स्टॉक मग ते रिकॅप होईल ना संध्याकाळी सगळा, त्याच्यावर रिव्ह्यू पण करा आणि सगळ्या साड्या पण येतील किती आहेत काय नाही. आज नाही तर उद्या वेबसाईट कम्प्लीट होईल, परवा दिवसापासून आपण सगळ्यांना ऍड्रेस देऊ. बऱ्याच जॉब करणारा ताई खुश होतील. कायम त्यांची ही कंप्लेंट राहते का ताई आम्हाला कधीच साड्यांचे जे पाहिजे ते पॅटर्न किंवा कलर भेटत नाही, आम्हाला संध्याकाळी लाईव्ह पाऊस तर रेकॉर्डेड सगळा स्टॉक संपलेला असतो. कमून भाऊ कधी स्वीटी कोणाला गुरं चाललेत ना, त्या काय गुरावाले सगळे चाललेत, मग तिचं भोकायचं काम सुरू झालं. हे बघा औषधाचं लय वास सुटलाय दाजी. हे बघा गुरं जायचा टाइम झाला आता, 5 साडेपाच वाजले, सगळे चाललेत घरी आता. आणि यांचं भोकायचं काम दोघांचं तुटून पडलेत जसे बाहेर जायसाठी. खत आता हे उद्या टाकावं लागते सगळे मिक्स करून. लिंबोळी खत आहे, हा सुपर दाणेदार आहे, त्याच्यानंतर ते फॉस्फेट आहे, त्यानंतर गंधक आहे, गेरू आहे, असे भरपूर काय त्यांनी सांगितलं. जेवढे तेवढे नारळ ए भाऊ इकडे हो. त्याला बाजूला करा, ते लिक्विड आहे काय बाजूला औषध वास येतोय हो साईडला. औषध आहेत भाऊ ते भाजलं. ते गंध कुठे ठेवलं? ही बघ लोळून आली माती. तिकडे ठेवलं मीठ आणि तिकडे गेले औषध. ऍपल केवढं झालं? नाशपती म्हणते ना त्याला. नाही नाशपती नाही, वॉटर ऍपल वेगळंच आहे. लय आले होते पण एवढं मोठं होत नाही कधी, आपल्याकडे मोठं झालं त्याला खाली. त्याच्यामधले ऐका ना, त्याला फळ त्याच्यामध्ये जे नारळाचे पानं गेले ते काढा बरं का, या नाशपती मध्ये याच्यामध्ये घेतलं. त्याला फळ आलते पण ते मोठे नाही झाले व्यवस्थित. किडी लागली ते काय माहित नाही व्हायची बरं का ते. नाही माहित झालं तरी बक्षी खाऊन घेते, त्याला माहितच नाही. माहिती होतं ना, जाऊ द्या मग. बरं ऐका ना, आवळ्याचं विचारून घ्या ना. ते म्हणते बनाना चिप्स तर बनवू शकते ना. अजून थोडे मोठे होऊन द्या म्हणले बाई, एक कमेंट पण आलती. आता नाही माझा धक्का नीट झाला ना, मग बिन बनवून तेलाच्या वासाने असं परत बसायचं. बारीक कोण हे बघ एक फळ आलं याला, असं बघावं लागत. रामफळ आहे छोटस. येतीन आता, इथून पुढे येतीनच आता, फळच यायला सुरू होतील सगळे आता इथून. खरं मग आता सुरू झाला सीझन प्रत्येक याचा, प्रत्येक झाडाचा.